संभाजी ब्रिगेड बामसेफ संपवण्याचा आरएसएसचा कट, हल्ल्याची जबाबदारी फडणवीसांवर. एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवादामध्ये प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप. हल्ल्याशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं बावनकुळेंचं स्पष्टीकरण. हल्लेखोर दीपक काटेकडे बंदूक असल्याचा रोहित पवार यांचा आरोप. गायकवाड यांना पोलीस संरक्षण देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी. शिवरायांचे गडकिल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये आल्याबद्दल सत्ताधाऱ्यांचा विधानसभेत जल्लोष. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याला वंदन. जयंत पाटलांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स अद्यापही कायम. राजीनामा दिलाच नसल्याची सुप्रिया सुळेंची माहिती. येत्या 15 नोव्हेंबरच्या पक्ष बैठकीकडे सर्वांचं लक्ष. मनसेचं इगतपुरीमध्ये आजपासून 3 दिवसीय शिबिर. जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार. मनसे प्रमुख काय बोलणार याची उत्सुकता. ठाकरे बंधू केवळ मंचावर एकत्र, मात्र प्रत्यक्षात कधी? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम. मनसे नेत्यांचीही युतीच्या चर्चांवरती मौन. युतीबाबत विचारलेल्या प्रश्नांवरती संदीप देशपांडे निघून गेले. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल्ला बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. महाराष्ट्रामधील 20,000पेक्षा जास्त बार आणि रेस्टॉरंट्स आज बंद. सरकारनं केलेल्या करवाढीच्या निषेधार्थ बार आणि परमिट रूम असोसिएशनकडून राज्यव्यापी संपाची हाक. बिहारच्या मतदार याद्यांमध्ये शेकडो बेकायदा नेपाळ, म्यानमार, बांगलादेशी नागरिकांची नावं. निवडणूक आयोगामधल्या सूत्रांची माहिती. आढाव्याच्या नंतर 30 सप्टेंबरला येणार नवी मतदार यादी. किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे दर कडाडले. वाटाणा 240 रुपये तर गवार आणि फरसबी 200 रुपये किलो. तर नारळाचं उत्पादन घटल्यामुळे खोबरेल तेलाच्या किमती 3 पटींनी वाढल्या. प्रति किलो 400 रुपयांचा दर. पुण्याच्या प्रसिद्ध कॅफे गुडलकचा परवाना तात्पुरता निलंबित. बनमस्कामध्ये आढळला होता काचेचा तुकडा. अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. कोकणासह विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा. पुणे, सातारा आणि घाटमाथ्यावरती पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांना अलर्ट जारी. भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा संसार मोडला. पारुपल्ली कश्यपसोबत 7 वर्षांनी विभक्त. इन्स्टाग्रामवरून सायनाची माहिती. चोवीस वर्षांच्या यानिक सिनरनं विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवरती घडवला इतिहास. इटलीचा सिनर नवा विम्बल्डन चॅम्पियन. अंतिम सामन्यामध्ये सिनरकडून अल्कराजचा 4 सेट्समध्ये पराभव. आणि लॉर्ड्स कसोटी रंगतदार स्थितीत. यजमान इंग्लंडचं भारताला 193 धावांचं आव्हान. चौथ्या दिवसअखेर भारताची 4 बाद 58 अशी अवस्था. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला उद्या परतणार. आज दुपारी 4:30 वाजता सुरू होणार परतीचा प्रवास. कॅलिफोर्नियामधल्या तटवर्ती भागावरती स्पेसएक्स परतणार. Headlines brought to you